हालेलुया हालेलुया हालेलुया. योहान 6:27-29. योहान 6:27. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो याने त्याच्यावर शिक्का मारला नाही, तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सर्वकाळ जीवनासाठी टिकणारे अन्न देईल. त्यासाठी श्रम करा, वचन थांबा. यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्यावर हातून व्हावी, मग आम्ही काय करावे? 29. ईश्वरी त्याला उत्तर दिले, देवाचे काम तेच आहे की ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. हालेलुया हालेलुया हालेलुया. वचन कीर्तन सांगते, नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारलेला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक टिकणारे अन्न देईल. त्यासाठी तुम्ही श्रम करा. बायबल सांगते कोणासाठी श्रम करायला सांगितले आहे. कष्ट कोणासाठी करायला बायबल सांगते, तर प्रभू येशूसाठी, जो आपल्याला अनंतकालिक जीवन सार्वकालिक अन्न देणार आहे. बायबल सांगते त्यासाठी तुम्ही श्रम करा. या नाशवंत गोष्टीसाठी, नाशवंत अन्नासाठी तुम्ही श्रम करू नका, तर येशू ख्रिस्तासाठी श्रम करा, जो अनंत काळाचे जीवन आणि सार्वकालिक अन्न आपल्याला देणार आहे. पण आज आपलं काम, आपलं कष्ट, आपले श्रम, आपली मेहनत कोणासाठी आहे? प्रभू येशूसाठी आहे का? नाही. जसं की बघा, आपण काम करतो, धंदा करतो, व्यवसाय करतो, श्रम करतो, धावपळ करतो, प्रयत्न करतो फक्त शरीराच्या सुखासाठी, आपल्या शरीराच्या गरजा भागविण्यात याव्या, पूर्ण करण्यात या म्हणून, तरी सुद्धा ते अधुऱ्याच राहतात, अपूर्णच राहतात, पूर्ण होत नाही. कारण आपले श्रम देहासाठी आहे, ख्रिस्तासाठी नाही. बायबल सांगते श्रम करायचे प्रभू येशूसाठी श्रम करा, येशूसाठी कार्य करा, प्रभू येशूसाठी काम करा, जो मात्र सार्वकालिक टिकणारं अन्न देईल, जे अनंत काळाचे अन्न असेल, जीवन असेल, ते प्रभू येशू पासून आपल्याला मिळेल. म्हणून बायबल सांगते प्रभू येशूसाठी श्रम करा. यावरून ते यहुदी लोकांनी प्रभूला म्हटले की या देवाची कामे आमच्या हातून व्हावी, मग आम्ही काय करावी? म्हणजे देवाची कामे आमच्या हातून व्हावी, मग आम्ही काय केलं पाहिजे? आता आपल्याला पण बायबल तेच सांगते की तुम्ही देवासाठी श्रम करा, म्हणजे देवाची कामं करा. मग आपल्याला वाटते की देवाची कामं आपल्या हातून व्हावी, मग आपण काय केलं पाहिजे? तेव्हा प्रभू येशूने त्याला उत्तर दिले, देवाचं काम हेच आहे की ज्याला त्याने पाठवले तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, याचा आपण स्वीकार करावा, त्याच्यावर विश्वास ठेवावा. हे देवाचं काम आहे. देवाचं काम आपल्याला शिकविण्यात आले की आपण प्रभूला कबूल करावे, स्वीकार करावे, त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि त्याच्या स्वार्थीची घोषणा करावी. हेच हे काम आहे. आणि हे काम आपल्याला करायचंय, हे श्रम आपल्याला घ्यायचंय प्रभू येशूसाठी. आपल्या जीवनात आपल्याला जे काही पाहिजे सर्व प्रभू देईल, जर प्रभूचं काम करायला सुरुवात करतील तर. बायबल सांगते देवाची कामे करा. देवाची कामे आपल्या हातून झालीच पाहिजेत. आपण या पृथ्वीमध्ये आलेलं, प्रभूने आपल्याला जन्म दिला, या पृथ्वीमध्ये आपल्याला पाठवलं, परंतु आपण काय करत आहोत? लहानाचे मोठे झाले, शिक्षण केलं, लग्न केलं, कुटुंब, मुलं बाळं प्रसवली आणि सर्व आपापले कामधंदे, आपापल्या व्यवसायामध्ये आपण लागले. म्हातारे झाले, मात्र मृत्यू पावले. पण देव विचारणे सर्व तुझ्यासाठी केलं, माझ्यासाठी काय केलं? माझं कोणतं काम केले? जन्म मी दिला तुला, वाढवलं मीच, सर्व कुटुंब, संसार, व्यवसाय सर्व मीच दिला, पण माझ्यासाठी तू काय केलंस? आपण देवाची सेवा जर करत नाही, देवाचं काम करत नाही, तर या जगात येऊन आपला काही उपयोग नाही. वचन काय सांगते? देवाची कामं आपल्या हातून झालीच पाहिजे. श्रम करा, प्रभू येशूसाठी श्रम करा, प्रभू येशूसाठी काम करा. पहा वचन काय सांगते योहान 4:31 वचनापासून. जर शिष्य प्रभूकडे जेवण घेऊन आले आणि प्रभूला म्हणू लागले, प्रभूजी जेवा, तेव्हा प्रभू काय म्हणते? ज्याने मला पाठविले त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, त्याचे काम करावं, हेच माझं अन्न आहे. काय म्हणते प्रभू येशू ख्रिस्त? 34 वचना, त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझं अन्न आहे. माझं अन्न कोणतंही परमेश्वराचं काम करणं, पित्याने मला सोपून दिलेली कामगिरी पार पाडणं, हेच माझं अन्न आहे. आपल्या जीवनामध्ये आपलं अन्न, आपलं भोजन, आपले सर्वस्व म्हणजे प्रभू येशूची सेवा करणं बनलं पाहिजे. प्रभू
येशूचं काम करणं बनलं पाहिजे. या पृथ्वीत आपण आहोत तर परमेश्वराच्या कार्यात, परमेश्वराच्या कामात हातभार लावायला सुरुवात करा. प्रभूची सेवा करायला सुरुवात करा. वेळ काढा, थोडासा तरी वेळ काढा आणि देवाची सेवा करा, देवाचं काम करा, देवाच्या कामात हातभार लावा. आपण अनेक प्रकारे देवाचं काम करू शकतो, अनेक प्रकारे देवाचं कार्य, देवाची सेवा आपण करू शकतो. मात्र करण्याची इच्छा पाहिजे, मात्र करायला आपण तयार पाहिजे. मग आपल्याद्वारे देवाचं काम, देवाची सेवा आणि देवाचं कार्य व्हायला सुरुवात होणार. प्रभू येशूने काय म्हटलं पहा, योहान 5:17, माझा पिता आजी काम करत आहे आणि मी सुद्धा काम करत आहे. स्वर्गीय पित्याने सृष्टी निर्माण केल्यापासून, मनुष्याला बनवल्यापासून आजी पिता काम करत आहे. पित्याला आराम नाही, विसावा नाही. पित्याने 7वा दिवस विसावाचा ठरवला. मनुष्य त्या दिवशी विसावा घेतो पण देव नाही. देवाने विसावा घेतला तर विचार करा काय होईल. पृथ्वीच थांबेल, श्वास थांबला जाईल, सर्व थांबलं जाईल. अगदी काही वेळापुरता जरी देवाने विसावा घेतला तरी माणसाची, प्राण्याची, जीवजंतूची, प्रेते पडतील. देव पिता आजी काम करत आहे आणि प्रभू येशू आजी काम करत आहे. पिता परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त यांची कामं चालू आहेत. मग त्यांची कामं कोणती आहेत? मानवासाठी. प्रभू काम करत आहे आपल्या मानवासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी परमेश्वर काम करत आहे. मग काय आपण देवासाठी काम करायला तयार आहोत का? देव आपल्यासाठी काम करतो, आपण कधी करणार देवासाठी काम? जो आपल्याला सर्व पुरवतो, जो आपल्याला सर्व देतो, बघा तू काम करतो म्हणून आज आपल्या जीवनात आपल्याला सर्व काही मिळते. आई वडील काम करतात, धंदा करतात, व्यवसाय करतात, कमावतात, मुलाबाळांची पोटं भरतात. देतात की नाही? मुलाबाळा कमावतात का? नाही ना. पण आई वडील कमावून मुलांना देतात की नाही? सर्व मुलांना मिळते. मग जेव्हा मुलांची वेळ येते तेव्हा ती मुलं कमावतात आणि आपल्या आई वडिलांना सांभाळतात. आता देव पिता आजी काम करत आहे आपल्याला देण्यासाठी. मग आपण कधी काम करणार? परमेश्वराची सेवा कधी करणार? जो आपल्याला सर्व पुरवतो, सर्व देतो, त्या परमेश्वरासाठी आपण कधी प्रयत्न करणार? म्हणून प्रभूची काम आपल्याला करायची, प्रभूची सेवा. प्रभू येशू म्हटलं योहान 9:4, त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजे, रात्र येणार आहे तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. प्रभू म्हणतो की परमेश्वर पित्याची कामे आपल्याला केली पाहिजे, दिवस आहे तोपर्यंत, रात्र येणार आहे त्याच्यात कोणाला काम करता येणार नाही. ही रात्र कोणती आहे? आता आपण सणात दिवसा पण आम्ही काम करतो, रात्री पण काम करतो. आणि प्रभू येशू म्हटलं रात्र येणार आहे ज्याच्यात कोणाला काम करता येणार नाही. प्रभू कोणत्या दिवसाबाबतीत, कोणत्या रात्री बाबतीत सांगत आहे? तर प्रभू येशू, प्रभूने हे सांगायचंय की आता प्रभू येशू येईपर्यंत दिवस आहे, तोपर्यंत आपण कामं करू शकतो. प्रभू येशू येईपर्यंत आपल्याला न्यायला येणार आहे प्रभू, तोपर्यंत दिवस आहे आपल्याला संधी काम करण्याची, प्रभूची सेवा करण्याची. प्रभू येशू आल्यानंतर जेव्हा पृथ्वीचा अंत होणार आणि मात्र त्यानंतर कोणाला काम करता येणार नाही, कारण पृथ्वी नष्ट होणार, अंधकार, रात्र असणार, पृथ्वीचं अंत. तेव्हा कोणाला काम करता येणार नाही. प्रभू येशू इथे येणार आहे त्या दिवसापर्यंत, दिवस आहे तोपर्यंत आपल्याला काम करायची संधी आहे. रात्र येणार आहे त्याच्यात कोणाला काम करता येणार नाही. एकदा मात्र प्रभू येशू आले त्याच्यानंतर कोणालाच काम करता येणार नाही. म्हणून आता संधी आहे प्रभूचं काम करण्याची, प्रभूची सेवा करण्याची. वेळ काढा थोडासा. आपल्या केंद्रात पण अनेक प्रकारची कामं असतात, मात्र अनेक वेळेला ब्रदरांना काही कामं करावी लागतात. आपण जर ठरवलं 8 दिवसात 1 दिवस आम्ही काढतो, केंद्रात काय काम आहे, परमेश्वराच्या सेवे संबंधाने काय काम आहेत, आम्ही जाऊन पाहतो कुठे काय तुटले, काय बिघडले, ते नुकसान झालेले किंवा कोणती गोष्ट व्यवस्थित करायची, काय करायचे, आम्ही जाऊन पाहतो. आम्ही ती कामं व्यवस्थितरित्या पार पाडतो, आम्ही या कामाकडे लक्ष देतो. 1 दिवस जर काढला तर बरीच काही कामं घडू शकतात, होऊ शकतात आणि अपूर्णता नष्ट होऊ शकते. मात्र आपण वेळ काढायला पाहिजे परमेश्वराच्या सेवेसाठी. त्याने आपल्याला संधी दिली, जीवन दिले. आज प्रभू मुळे आपण जिवंत आहोत, निरोगी आहोत, आपलं कुटुंब, संसार, मुलं, बाला, धंदा, व्यवसाय सर्व आहे. जर आज आपण प्रभूला स्वीकारले असेल तर विचार करा आपली परिस्थिती काय असते, आपण कुठे असते, आपली स्थिती काय असते. कदाचित या जगात पण नसते, हे जग सोडून कधीच गेले असते. मग जर प्रभूने आपल्यासाठी इतकं काही केलेलं आहे तर मग प्रभूसाठी आपण काही करू नये. म्हणून वेळ काढली पाहिजे परमेश्वराच्या कामासाठी, परमेश्वराच्या सेवेसाठी आपण वेळ काढली पाहिजे. देवाचं काम आपण केलं पाहिजे, ज्याद्वारे आपण देवाची कामं करत राहिल्याने आपला आदर केला जाणार. संत पौल काय म्हणतो पहा, थेसलोनिकस पहिल्या पत्रामध्ये 1 अध्याय 2 ते 4 वचनापर्यंत संत पौल त्या थेसलोनिकच्या लोकांसंबंधी
आपल्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वाविषयी देवाची उपकार स्तुती करतो. आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशय मुले धरलेला धीर याचा मी निरंतर स्मरण करीतो. देवाच्या प्रीतीतले बंधूनो, तुमची झालेली निवड आम्हास ठाऊक आहेच. काय म्हणतो बोल? तुम्ही जे देवाचं काम करत आहात, देवासाठी जे श्रम करत आहात, तुम्ही जो धीर धरून ठेवलेली आहे, तुमची जी निवड प्रभूमध्ये झालेली आहे, त्या संबंधाने आम्ही तुमची प्रार्थनेत आठवण करतो. म्हणजे तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो देवाच्या प्रीतीस्तव. मात्र संत पौल म्हणतो, जी तुमची निवड झालेली आहे त्या संबंधाने आम्ही निरंतर तुमची आठवण करतो आणि देवाची उपकार स्तुती करतो. काम करत आहे देवाचं, देवासाठी श्रम करत आहे, म्हणून पौलाला त्यांचा आदर वाटत आहे. पौल म्हणतो, आम्ही प्रार्थनेत तुमची आठवण करतो कारण तुम्ही देवाचं काम करता. मग बघा, जसं की आपण परमेश्वराची सेवा करत राहणार, तर प्रभूच्या प्रार्थना करत असणार, तेव्हा सेवा करणारे, काम करणाऱ्या लोकांसाठी जास्त प्रार्थना करणार, म्हणजे त्याला जास्त आशीर्वाद मिळणार. हा, हे लोक काम करतात, सांगितलेली कामं बरोबर वेळेवर करतात किंवा कार्याकडे लक्ष देतात, व्यवस्थितरीतीने काम योग्यरित्या पार पाडतात. हा, या लोकांसाठी, या कुटुंबासाठी प्रार्थना केली पाहिजे. आणि मग परमेश्वराचा सेवक अशा लोकांसाठी प्रार्थना करत आहे, तर त्यांना परमेश्वराचा अनुग्रह अधिक प्रमाणात मिळेल. कारण का? ते देवाचं काम करतात म्हणून त्यांना देवाचा अनुग्रह जास्त मिळतो. संत पौल सुद्धा तेसनीकरांच्या लोकांसंबंधाने आदर दर्शविते, कारण ते देवाचं काम करत होते. म्हणून आपल्यालाही परमेश्वराचं काम करायचंय, परमेश्वराची आपल्याला सेवा करायची. संत पौलाने तिमोथेला काय म्हटलं पहा, तिमोथेला दुसऱ्या पत्रामध्ये 3:17 देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. तू देवाचा भक्त बन, चांगल्या कामासाठी तू सज्ज तयार हो. संत पौल तिमोथेला सांगतो आणि तिमोथेय देवाचा असा भक्त बनला गेला, प्रत्येक चांगल्या कामात तो तयार होता. संत पौलाने म्हटलं तिमोथेला दुसरे पत्र 4:5 सुवार्थेचे काम कर, तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर. तुला कोणतं काम करायचंय? सुवार्थेचं काम करायचंय. तुला जी सेवा मी सोपवून दिली, जी कामगिरी सोपवून दिलेली आहे, ती तू पूर्ण कर. आणि पौल तिमोथेला जी काही कामं सोपवून द्यायचा, ती सर्व कामं तिमोथेय पूर्ण करायचा. ती सेवा पूर्ण करायचा. जिथे जिथे पौल पोचला आणि तिथे तिमोथेय पोचला. पौल आता वयस्कर झाला होता, म्हातारा झाला होता. पौल काही ठिकाणी जाऊ शकत नव्हता. पौल तुरुंगात पण पडलेला होता, म्हणून सुद्धा जाऊ शकत नव्हता. पण त्या ठिकाणी तिमोथेय गेला आणि सुवार्थेची घोषणा केली किंवा त्याला सोपवून दिलेली कामगिरी त्याने योग्यरित्या पार पाडली. म्हणून पौल तिमोथेला म्हणतो, तुला काम दिले ना, सुवार्थेचे पूर्ण कर. आणि तिमोथेय ती करत सुद्धा होता. आपल्यालाही काम सोपवून देण्यात आलेले आहे, आपल्याला पण कार्य सोपवून देण्यात आलेले आहे. ते कार्य मात्र आपल्याला करत राहायचंय. त्या कार्य संबंधाने आपल्याला कंटाळा किंवा आळस करायचा नाही. आजचं काम उद्या, उद्याचं काम परवा, किंवा आजचं काम 1 महिन्याने करेन किंवा दुसऱ्या महिन्यात करेन, तिसऱ्या महिन्यात करेन. नाही, दिले ना, मला सांगितले ना, मी वेळेवर पूर्ण केलं पाहिजे. सर्वांना संधी मिळत नाही. ज्यांना मिळते ते कितीतरी नशिबान असतात. आपल्याला संधी मिळाली देवाचं काम करायचं, तर हातातून जाऊ देऊ नका. आपण कंटाळा करणार, आपण करण्याचा कंटाळा करणार, म्हणजे जसं की आज करणारच नाही करणार, थोडंसं करतो, तर देव अशी वेळ आले की आपल्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीला बसवेल आणि आपल्याला बाजूला करेल. बघा, या केंद्रामध्ये अनेक काम करणारे लोक आले, अनेक कार्यकर्ते आले, बाजूला गेले, त्यांच्या जागेवर दुसरे आले. जे सोडून गेले, जे बाजूला गेले, ते नुकसानात सापडले, पण त्यांच्या जागी दुसरे आले आणि काम चालू आहे. काम काय थांबलं नाही. आपल्याला वाटते मी काम केलं नाही तर देवाचं काम थांबेल नाही, देवाचा उपहास व्हायचा नाही. देवाचं काम चालू राहणार. आपण नाही केलं तर दुसरा कोणीतरी येईल आणि करेल, देवाचं काम चालेल. पण जो सोडून देईल, जो करणार नाही, त्याची केवढी दुर्दशा होणार. संत पौल काय सांगतो पहा, कोरिंथीकरास पहिल्या पत्रामध्ये 9:16 तर जरी मी सुवार्थ सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिळवण्याचे कारण नाही, कारण मला सुवार्थ सांगणे भाग आहे. कारण मी सुवार्थ सांगितली नाही, माझी केवढी दुर्दशा होणार. मी देवाचं काम करणार नाही, सुवार्थेची घोषणा करणार नाही, माझी केवढी दुर्दशा होणार. कोण म्हणतो हे भाग आहे, मला मी केलंच पाहिजे, करणं भाग आहे, मला मी केलंच पाहिजे. पौल म्हणतो नाही सांगितलं नुकसान माझं आहे, नाही काम केलं नुकसान माझं आहे. पौल म्हणतो केलंच पाहिजे. आपण नाही करणार, देव दुसऱ्या व्यक्तीला त्या जागेवर आणून बसवणार. इस्रायल लोकांना देवाने 6 लाख लोकांना निवडलं, मिस्र देशातून बाहेर काढलं की या 6 लाख लोकांनी परमेश्वराचे गौरव करावे. पण ह्या लोकांनी कुरकुर केली, राहणारच
घातले. देवाने पुढे मात्र 40 वर्षात परत तेवढेच लोक तयार केले. देवाला काम करायचं, देव कुठूनही करणार. आपल्याला वाटते मी नाही केलं तर देवाचं काम होणार नाही, असं नाही. उलट आणखीन वाढत जाणार. देव तुमच्यापेक्षा आपल्यापेक्षा चांगल्या व्यक्तीला आणून तिथे उभं करणार. पण आपण जर केलं तर फायदा आपला आहे. आपण जर देवाचं काम करणार, देवाची सेवा करणार तर फायदे आपलेच आहेत, आणि नाही करणार तर नुकसान आपलं आहे. म्हणून परमेश्वराची जी सेवा आपल्याला सोपवून देण्यात आलेली आहे त्याचा कंटाळा करू नका. ते काम करायला सुरुवात करा. परमेश्वर आपले सर्व मार्ग मोकळे करणार, सर्व अडथळे दूर करणार, सर्व समस्या मात्र दूर करणार. जेव्हा आपण परमेश्वराचं काम करणार, जेव्हा आपण प्रभूचं काम करणार, प्रभूच्या सेवेमध्ये आपण हातभार लावणार, तेव्हा परमेश्वर मात्र आपल्याला अनुग्रह देणार. प्रभू सारी बंधने मात्र आपली पूर्ण रीतीने तोडून टाकणार. सर्व समस्यातून प्रभू मात्र आपल्याला मुक्त करणार जेव्हा आपण प्रभूचं काम करणार. कसे करायचं? 3:24 प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहित आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ मिळेलच. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची चाकरी करत जा. नोकरी कोणाची कर? येशूची नोकरी कर. काय सांगते बायबल? ख्रिस्त येशूची तू नोकरी कर, तुला वतनरूप प्रतिफळ मिळणारच. प्रभू येशूची नोकरी केली तर बायबल सांगते वतनरूप तुला प्रतिफळ मिळणारच. नाही मिळणार असं नाही, मिळणारच. आपलं श्रम व्यर्थ जाणार नाही. प्रभूसाठी केलेले कष्ट व्यर्थ जाणार नाही. त्याचं प्रतिफळ आपल्याला मिळणारच. बायबल सांगते जर प्रभू येशूची नोकरी केली तर, प्रभू येशूची चाकरी केली तर. म्हणून बायबल सांगते ख्रिस्त येशूची तू चाकरी करीत जा, तुला वतनरूप प्रतिफळ मिळेलच. देवाचं काम करा, आशीर्वाद अनुग्रह मिळेल आपल्याला. देवाची सेवा करणार. योहान 12:26 प्रभू येशू म्हणतो जो माझी सेवा करतो त्याचा मान माझा पिता करील, आणि जिथे मी आहे तिथे माझा सेवकही असेल. प्रभू येशू म्हणतो तुम्ही माझी सेवा करणार, माझं काम करणार, तुमचा सन्मान माझा पिता करील, आणि जिथे मी आहे तिथे तुम्ही असणार. प्रभू येशू कुठे बसलेले आहेत? देव पित्याच्या उजव्या हाती स्वर्गात. आपण पण तिकडे असणार. उत्तम जागा मिळेल आपल्याला प्रभूच्या बाजूला. जर प्रभूची सेवा केली तर, प्रभूचं काम करणार, प्रभूचं कार्य करणार, प्रभू येशूसाठी श्रम करणार, तर जिथे आपला प्रभू येशू पिता आहे तिथे आपण पण असणार. म्हणून देवासाठी आपल्याला श्रम करायचे, देवाच्या कार्यासाठी आपल्याला झटायचे, आणि झटणार तर आपल्याला अनुग्रह आणि आशीर्वाद आपल्याला मिळणार. आपली सारी बंधने मात्र तुटली जाणार, सर्व समस्या आपल्या जीवनातून दूर होणार. पुढे वचन काय सांगते पहा. तीमोथेला पहिल्या पत्रामध्ये 4:10 वचन सांगते यासाठी आम्ही श्रम व खटपट करीतो, कारण जो सर्व माणसाचा विशेष करून विश्वास ठेवणाराचा तारणारा त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे. पौल म्हणतो आम्ही श्रम व खटपट करतो. कोणासाठी? प्रभूसाठी. कारण आम्ही त्याच्यावर आशा ठेवलेली आहे. म्हणून आम्ही त्यासाठी, त्या सुभक्तीसाठी, म्हणजे प्रार्थनेसाठी, देवाच्या सेवेसाठी आम्ही खटपट आणि श्रम करतो. कारण ही सुभक्ती सर्व कामासाठी आम्हाला उपयोगी आहे. त्याच्यामध्ये 6 वचनापासून 10 पर्यंत. म्हणून आम्ही श्रम करतो, खटपट करतो सुभक्तीसाठी, म्हणजे प्रार्थनेसाठी. कारण ही प्रार्थना आम्हाला सर्व गोष्टीत उपयोगी आहे, आणि म्हणून आम्ही श्रम करतो, म्हणून आम्ही कष्ट करतो प्रार्थनेसाठी, कार्यासाठी, देवाच्या सेवेसाठी. कारण आम्ही जिवंत देवावर आशा ठेवले. आपल्याला देवाचं काम करायचंय, देवाची सेवा करायची, देवासाठी आपल्याला खटपट करायचे, आणि अशा प्रकारे आपण खटपट देवासाठी करणार तर त्याचे प्रतिफल आपल्याला मिळणार. ही सुभक्ती प्रार्थना आपल्याला सर्व बाबतीत उपयोगी पडणार. संकट असो, दुःख असो, निराशा असो, समस्या असो, जगो या मरो, भले कोणती परिस्थिती असो, पण प्रार्थना आपल्या जीवनात लाभदायक ठरली जाणार. तर आपण प्रभूसाठी श्रम करत आहोत, देवासाठी कष्ट करत आहोत, देवासाठी आपण झटत आहोत, मग त्याचं प्रतिफल नक्की आपल्याला मिळणार. म्हणून देवाचं काम आपल्याला करायचंय, देवासाठी श्रम आपल्याला घ्यायचे, त्यासाठी कंटाळा करायचा नाही. आपल्याला वाटते हा आमचा विश्वास आहे, मी प्रार्थनेला येतो, पण देवाचं कामच करत नसेल तर मग त्या विश्वासाला काहीच किंमत नाही. बायबल काय सांगते पहा, याकोबाच्या पत्रामध्ये 2:17 ते 26 याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तू जात्या निर्जीव आहे. कोणी म्हणे तुझ्या काही विश्वास आहे आणि मला क्रिया आहे, क्रिया वाचून तू आपला
पेक्षा क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे हे समजावायला तुला हवे काय? आपला बाप अब्राम याने आपला पुत्र इसाक याला यज्ञवेदीवर अर्पिले ह्या तो क्रियाने नीतिमान ठरला नाही का? विश्वास त्याच्या क्रियासहित कार्य करीत होता आणि क्रियाने विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. हा शास्त्रलेख पूर्ण झाला. तर मग केवळ विश्वासाने नव्हे तर क्रियाने मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता. तसे राहाब वेश्या हिने देखील जासुदांचा पाहुणचार केला व त्याला दुसऱ्या वाटेने लावून दिले. या ती क्रियाने नीतिमान ठरली नाही काय? म्हणून जसे शरीर आत्मा वाचून निर्जीव आहे तसा विश्वासी क्रिया वाचून निर्जीव आहे. या ठिकाणी याकोब काय म्हणतो पहा. तुम्ही म्हणता की हा आमचा देवावर विश्वास आहे पण तुम्ही क्रिया करत नाही, काही काम करत नाही, काही कार्य करत नाही, काही कृत्य करत नाही, तर तुमचा विश्वास काहीच उपयोगी नाही. तुमचा विश्वास निर्जीव आहे. बायबल सांगते आपण विश्वास ठेवतो आणि क्रिया करतो, कृती करतो, कार्य करतो तरच आपल्या क्रियाला, आपल्या विश्वासाला महत्व आहे. नुसता विश्वास आहे, आमचा विश्वास आहे देवावर, प्रार्थनेला येतो, प्रार्थना घेतो, जातो, पण कार्य नाही, सेवा नाही, तर मग विश्वासाला पण काही किंमत नाही. बायबल सांगते अब्रामाने देवावर विश्वास ठेवला त्याला नीतिमत्व असं गणण्यात आले पण फक्त विश्वास ठेवला नाही, तो क्रियाने नीतिमान ठरला. देवाने म्हटलं तुझ्या स्वतःचे एकुलते एक मुलाचे अर्पण माझ्यासाठी कर. अब्राम तयार झाला, आपला एकुलते एक मुलगा देवासाठी द्यायला तयार झाला. त्याने फक्त विश्वास ठेवला होता असं नाही, क्रिया कृती पण त्याने केली आणि त्यामुळे तो देवाचा मित्र बनला गेला. अब्राहम राहाब वेश्या तिने मात्र परमेश्वरावर विश्वास तर ठेवला पण तिने परमेश्वराच्या सेवकांचा पाहुणचार केला. परमेश्वराचे सेवक म्हणजे योशुआने पाठवलेले जे व्यक्ती होते जे मात्र यरीहो देश पाहण्यासाठी आले होते त्यांचा तिने पाहुणचार केला, त्यांचा सांभाळ केला आणि मात्र त्या यरीहोच्या राजापासून त्याला तिने वाचवले. त्यामुळे ती वेश्या असून, पापी असून नीतिमान बनली गेली. म्हणून बायबल सांगते क्रिया करा चांगली, कृत्य करा, कामं करा चांगली. नुसता विश्वासच नाही, कामं सुद्धा पाहिजे, कृती पण पाहिजे, चांगली कर्म पण आपली पाहिजे, तरच विश्वासाला महत्व आहे, विश्वासाला किंमत आहे. आपल्या जीवनामध्ये आपण देवाचं काम केलं पाहिजे, चांगली कृती केली पाहिजे, गोरगरिबाला सहाय्य केलं पाहिजे. जर परमेश्वराच्या योजनेने आपण चालणार, देवाची सेवा करणार तर आपल्या विश्वासाला किंमत किंवा आपल्या जीवनाला किंमत येणार. म्हणून देवाचं काम करायला सुरुवात करा. त्या बाबतीत कंटाळा आणि आलस करू नका. आपल्याला सोपवलेली जी जबाबदारी आहे, जी कामगिरी सोपवलेली आहे ती योग्यरित्या पार पाडा, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि करणार तर परमेश्वर अनुग्रह देणार. कंटाळा करणार, आळस करणार तर देव बाजूला करणार, त्या जागी दुसऱ्या व्यक्तीला उभं करणार. म्हणून परमेश्वराचं जे काम आहे, जी सेवा परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे ती करायला आपल्याला सुरुवात करायची आहे. हालेलुया. वचनसिद्धी कलशकरास 15 मध्ये 1:25 वचनामध्ये देवाच्या वचनाची पूर्ण सेवा कराव्या. जो कारभार तुम्हासाठी देवाने मला सोपवून दिला त्याप्रमाणे मी त्या मंडळीचा सेवक झालो आहे. कोण म्हणतो देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करण्यासाठी जो कारभार परमेश्वराने मला सोपवून दिलेले त्या कारभारानुसार मी जे श्रम तुम्हासाठी करत आहे त्यासाठी मी मंडळीचा सेवक झालोय म्हणून पौल म्हणतो. पौलाकडे जी सोपवलेली कामगिरी होती पौलाने योग्यरित्या ती पार पाडली. पौलाने देवाची सेवा करण्याचा कंटाळा केला नाही, देवाचं कार्य करण्याचा कंटाळा केला नाही. तो वेगाने धावला प्रभूच्या कार्यासाठी. अगदी मात्र इतकं त्याने कार्य केलं की त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा पण केली नाही. अनेक वेळा त्याला मारहाण करण्यात आलं, अगदी मात्र त्याला फटकेही मारण्यात आले. अनेक वेळेला तो उपवाशी राहिला, रात्र जागरण करून राहिला, समुद्रात राहिला. तो अनेक प्रकारच्या कठीण परिस्थितीचा त्याने सामना केला. कितीतरी वेळेला विटंबना, निंदा, छल, अपमान अशा अनेक गोष्टींचा मात्र त्याने सामना केला, अनेक गोष्टी त्याने सहन केल्या. पण देवाचं काम काय मात्र त्याने थांबवलं नाही, देवाचं कार्य काय मात्र थांबवलं नाही. कितीतरी वेळा त्याला दगडमार केला आणि शरीरात जखमा होत्या, रक्त वाहत होते, शरीर सुजले होते, तरी सुद्धा तो थांबला नाही. तरी देवाचं काम करायचं त्याने सोडिलं नाही. देवाचं काम तो करतच राहिला, देवाचं कार्य तो करत राहिला. म्हणून पौलाला जगाची उलटापालट करणारा पौल म्हणतात. जगाची उलटापालट करून टाकली त्याने, राष्ट्र बदलले, नगर, शहर, देश बदलले या संत पौलाने.
सामान्य लोकांना तर बदलवलं, यहुदी इस्रायल लोकांना तर बदलवलं त्याने, अनेक परराष्ट्रीय लोकांनाही बदलवलं त्याने, अनेक राजांची, सरदारांची, सुभेदारांची मने आकर्षित केली परमेश्वराकडे. या संत पौलाने अनेक लोकांच्या जीवनात बदल घडून आणला त्याने, जगाची उलटापालट करून टाकली. देवाचं काम त्याने थांबवलं नाही, देवाचं काम इतकं जोराने केलं की पौलानंतर काही कालाने रोम शहर हे ख्रिस्ती शहर बनलं गेलं. ख्रिस्ती नियम राजमान्य नियम बनला गेला. कारण होतं संत पौल. त्याच्या कार्याच्या द्वारे रोम शहर संपूर्ण ख्रिस्ती बनलं आणि ख्रिस्ती नियम राजमान्य नियम बनला गेला. राजमान्य नियमाचा अर्थ आहे जर ख्रिस्ताचे नियम पाळले नाही तर त्याला मृत्यूदंड. हालेलुया, हालेलुया. असा नियम बनला गेला संत पौलाच्या द्वारे. अशा प्रकारे त्याने देवाचं काम केलं, देवाचं कार्य केलं, देवाची सेवा केली. आपण काय करत आहोत? पौल इतकं धावला, मग आपण का धावू शकत नाही? म्हणून परमेश्वरची जी सेवा आपल्याला सोपविण्यात आलेली आहे ती सेवा आपल्याला योग्यरित्या पार पाडायचे. जे कार्य आपल्याला दिलेले आहे ते आपल्याला करायचे. ती त्याला मात्र 2:7 सर्व गोष्टीविषयी चांगल्या कामाचा कित्त असे आपल्याला दाखव. सर्व गोष्टीविषयी चांगल्या कामाचा कित्त असे लोकांना दाखव. लोकांना तुझा आदर वाटला पाहिजे, तुझ्याकडून लोक शिकले पाहिजे. बायबल सांगते तू देवाचं काम कसं करतो, तू देवाचं कार्य कसं करतो हे लोकांना दिसलं पाहिजे, त्याने पण ते काम केलं पाहिजे. म्हणून कित्ता दाखवतो, लोकांना कळलं पाहिजे तू देवाचं काम कसं करतोस. ते कर, थांबू नकोस, देवाचं काम कर. म्हणून संत पौल या तिताला पण म्हणतो. तिताला पत्रामध्ये 2:14 पण तो वचन सांगते की मात्र प्रभूने आपल्यासाठी वधस्तंभावर बलिदान का दिलं, तर अशासाठी की मात्र आपण प्रत्येक चांगल्या कामामध्ये तत्पर असावे आणि प्रभूचे लोक शुद्ध असे बनावे म्हणून. प्रभू येशूने स्वतःला म्हणजे प्रभूने त्याला आपल्या मानव जातीसाठी का दिलं, का प्रभू आपल्यासाठी मृत्यू पावले, अशासाठी की आपण सर्वजण चांगल्या कामासाठी तत्पर व्हावे आणि देवासाठी शुद्ध लोक बनले जावे. चांगल्या कामासाठी. चांगली कामं कोणती आहे? चांगली कामं आहे परमेश्वराची सेवा करणे, गरिबांना सहाय्य मदत करणे, सत्कृत्य करणे, ही चांगली काम आहे. आणि जो ही चांगली कामं करतो तो देवाच्या राज्यासाठी योग्य ठरला जातो, योग्य बनला जातो. यासाठीच तर प्रभू येशूने आपल्यासाठी बलिदान दिलं. प्रभूने शिष्याला निवडलं त्या मार्क 16:15-18 प्रभूने त्याला म्हटलं जा संपूर्ण सृष्टीमध्ये सुवार्तेची घोषणा करा. हे काम करा, हे कार्य करा, मी तुम्हाला सोपवली ना, जा गप्पा बसू नका. आणि शिष्याने जाऊन सुवार्तेची घोषणा केली. तसं असतं तर प्रभूने शिष्याला आज्ञा दिली नसती, शिष्याने काम केलं नसतं, घरातच बसून राहिले असते आणि प्रार्थना करत राहिले असते. नाही, त्याने जाऊन प्रभूचं काम केलं. आज आपल्याला प्रभूचं काम करायचंय, प्रभूची सेवा करायची, प्रभूच्या सुवार्तेची घोषणा आपल्याला करायची आणि हे काम करणं तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली बंधने तोडणार, प्रभू आपल्या समस्यातून, आपल्या संकटातून मात्र आपल्याला पूर्ण रीतीने मुक्त करणार जेव्हा आपण प्रभू येशूचं काम करणार तेव्हा. पुढे वचन कलसेकरास पत्र 1:28-29 आम्ही त्याची घोषणा करीतो, सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करीतो व प्रत्येक माणसाला शिकवितो, अशासाठी की प्रत्येक माणसाला ख्रिस्ताच्या ठायी पूर्ण असे उभे करावे. याकरता त्याची जी शक्ती माझ्या ठायी जोराने कार्य चालविते, तिच्या मानाने मी झटून श्रम करीते. काय म्हणतो पौल? संत पौल म्हणतो या लोकांना घडवण्यासाठी, देवापुढे उभे राहण्यासाठी मी झटून श्रम करतो. जी देवाची शक्ती माझ्यामध्ये आहे त्या देवाच्या शक्तीने मी झटून श्रम करतो. देवाचं काम करायला मला देवाकडून ताकद मिळते. पौल म्हणतो देवाकडून मला शक्ती मिळते आणि त्या शक्तीच्या द्वारे मी झटून श्रम करतो तुम्हा सर्वांना देवापुढे उभे राहण्यासाठी समर्थ बनवावे म्हणून. पुढे तू काय म्हणतो पहा कलसेकरास पत्रामध्ये 1:25 तिकडे तो पुन्हा म्हणतो देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करायचा जो कारभार तुम्हासाठी देवाने मला सोपवून दिला, त्याप्रमाणे मी त्या मंडळीचा सेवक झालो. हिचे वचन अगोदर पहिलं वचन काय सांगते? हा जो कारभार मला सोपवून दिलेला आहे तो कारभार मला पूर्ण करायचा आहे, त्यासाठी मी मंडळीचा सेवक झालो. म्हणजे मंडळीचा मी पास्टर बनलो गेलो, मंडळी सांभाळणारा मी, मंडळीची सेवा करणारा मी बनलो गेलो. जी सेवा प्रभूने दिली, जो कारभार प्रभूने मला दिलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी
करण्यासाठी. म्हणून जे श्रम जे यासाठी मी झटून प्रयत्न करतो, झटून श्रम करायला, मी देवाचं काम करायला, कार्य करायला मी थांबत नाही, मी कंटाळा करत नाही, संत पौल म्हणतो. आज आपल्या जीवनामध्ये देवाची जी कामगिरी आपल्याला सोपविण्यात आलेली आहे ते आपल्याला करायचे. इब्री लोकासपत्र 13-21 वचनात देव आपल्या इच्छेप्रमाणे करणार तुम्हा प्रत्येकाला चांगल्या कामात सिद्ध करू. बायबल काय सांगते, आपल्याला परमेश्वर पिता प्रत्येक चांगल्या कामाकरता सिद्ध करणार की आपण देवाचं काम करावं. पण जर आपली तयारी असेल तर, जर खरोखर आपली तयारी असेल तर देव पिता स्वतः आपल्याला तयार करणार त्याचं काम करायला. आपलं काम, देवाचं काम करायची आपली इच्छा आहे, देवाचं कार्य करायची आपली इच्छा आहे, तर देव आपले मार्ग मोकळे करणार. खरोखर मनापासून आपली इच्छा आहे, मला देवाचं काम करायचंय, देवाची सेवा करायची, तर देव पिता आपले रस्ते मोकळे करणार, आपले मार्ग मोकळे करणार, अडथळे दूर करणार आणि त्याच्या कार्यासाठी तो आपल्याला तयार करणार. संत पौल प्रेषणाची कृती 20-23-24 वचनात संत पौल म्हणतो, जी सेवा, जे कार्य मला सोपवून दिलेले आहे ती सेवा मला शेवटास न्यायचे, त्यासाठी मी माझ्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा तिला एवढी पण करत नाही. अशासाठी जे कार्य मला सोपविण्यात आलेले आहे ते मला शेवटास न्यावे. पौल म्हणतो, जी कामगिरी मला सोपवण्यात आली, जे कार्य मला दिले ते मला शेवटास न्यायचंय, पूर्णतेस न्यायचं काम करायचंय मला प्रभूचं. त्यासाठी मी माझ्या प्राणाला पण किंमत देत नाही. मला ठेच लागू, कोणी मला मारहाण करोत, माझी निंदा करोत, माझी विटंबना करोत, काय व्हायचं ते होऊ दे, पण देवाचं काम मी थांबवणार नाही. मी देवाचं काम करणार, शेवटास नेणार, पूर्णतेस नेणार, काम पूर्ण करणारच. पौल म्हणतो, मग भले काय व्हायचं ते होऊ दे, पण मी काम करणार. मी माझ्या प्राणाला किंमत देत नाही, मी किंमत देतो येशू ख्रिस्ताच्या सेवेला. संत पौल म्हणतो फिलिप्पियस पत्रामध्ये 3:14 वचनामध्ये, ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच एक माझे काम. पौल काय म्हणतो, माझं एकच काम आहे, देवाला सुवार्थ दिली त्यासाठी धावायचंय मला, त्या मर्यादेकडे खुणेकडे मला धावायचंय आणि हे मिळवण्यासाठी मी धावतो, हेच माझं एक काम आहे. मला काही करून परमेश्वराचं काम करायचंय, या सुवार्थेत वेगाने मला धावायचंय, या सुवार्थेची घोषणा मला करायचे, प्रभूच्या नावाचा प्रसार मला करायचंय, हेच माझं काम आणि मी करणार. आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं काम आपल्याला करायचंय, प्रभूची सेवा करायची. अनेक प्रकारे आपण काम करू शकतो. असं नाही की वेदीवरच उभं राहून आपण देवाची सेवा करू शकतो, नाही. देवाची सेवा करण्याचे अनेक प्रकारची वरदान आहेत, अनेक प्रकार आहेत. कोण प्रवचन देतात, कोण गाणी बोलतात, कोण वाद्य वाजवतात, कोणी प्रार्थना सुरू करतात, कोणी केंद्रात झाडू मारतात, तर कोणी साफसफाई करतात, दानधर्म करतात, कोणी जेवण बनवतात, कोणी जेवणाचे डबे गोरगरिबांपर्यंत पोचवितात, किंवा इतर कार्यात, इतर कामामध्ये हातभार लावतात. इतर अनेक प्रकारची कामे जे करतात, केली पाहिजेत. आपण झाडू जरी मारलं परमेश्वराच्या मंदिरात तरी देवाची सेवा आहे. आपण 1 ते 2, 4 व्यक्तीला प्रभूविषयी सांगितलं ती पण प्रभूची सेवा आहे. आपण काही धार्मिक वस्तू नेऊन मात्र लोकांपर्यंत वाटिल्या तरी ती सेवा आहे. आपल्याकडे कॅलेंडर आहे आता 2025चे, ती पण आपण प्रसार करू शकतो, वाटू शकतो. आपल्याकडे काही मात्र साक्षीचे पुस्तक आहेत, ब्रदरांवर आधारित काही पुस्तक आहेत, त्या पुस्तकांचं आपण वाटप करू शकतो आणि प्रभूच्या सुवार्थेची घोषणा करू शकतो. आपण अनेक प्रकारे काम आपल्या जीवनात चमत्कार घडलेले आहेत, ते पण आपण अनेक लोकांना सांगू शकतो. नात्यात, कुटुंबात, आजूबाजूला, परिसरात, सर्व ठिकाणी हा प्रभू येशू जिवंत आहे, माझ्या जीवनात त्याने काम केलं, तुमचं पण करेल. अनेकांना आपण येशू ख्रिस्ताकडे आणू शकतो. अनेक प्रकारे आपण सेवा करू शकतो, करण्याची इच्छा पाहिजे. आणि हे काम करणं तो स्वर्गात आपल्यासाठी वर्तन साठवलं जाणार, आपल्याला त्याचं प्रतिफल मिळेल. या जगात आलेले आहोत, या पृथ्वीत आलेले आहोत, बसू नका, काम करा परमेश्वराचं, परमेश्वराची सेवा करा. आपण केलीच पाहिजे. करणार तर आपला फायदा, देवाचा फायदा नाही, आपला आहे. देवाचं काम केलं तर फायदा आहे, नाही केलं तर नुकसान आहे. देवाला काम करायचं ते कुठून पण करेल. ज्याने एवढी दुनिया, पृथ्वी बनवली, प्राणी बनवले, पक्षी बनवले, जीवजंतू बनवले, कोणाची मदत घेतली? कोण होतं देवाला मदत करायला? एवढी मोठी दुनिया बनवली तेव्हा कोणच मदत करायला नव्हतं, एकट्याने बनवले की नाही सर्व. मग आता काय देवाला मदत लागणार आहे आपली? जेव्हा आपण देवाचं काम करतो आपण आपलाच फायदा करून घेतो. हालेलुया. मला आपल्याला परमेश्वरामध्ये वाढायचंय, परमेश्वराची सेवा करायची, परमेश्वराचं कार्य करायचंय, ज्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मला शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला
क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.